श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते. असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते. पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे. आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे. 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता. आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत. आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात. आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कायम आपल्या घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, अचानक आजारपण येतं, कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही, अचानक धनाची हानी व्हायला लागते, घरामध्ये सर्व सुख असूनही मनामध्ये समाधान नसतं, कायम मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येतात. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतती प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होतात. आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. सोमवती अमावास्येच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो
जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती, म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि अमावास्या तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि ती पाहत असते कोणता भक्त तिच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे करत आहे, म्हणून आपल्याला आवर्जून गोसेवा ही करायची. तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची. पोळी तयार करताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत. तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय हे करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. ताजी पोळी तयार करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं, त्याचबरोबर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आणि अशी ही पोळी घेऊन जायचं आपल्याला गाईजवळ. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता, इडापिड्या, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी हे प्यायला द्यायचे. त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आहे. जो व्यक्ती गाईला हाताने स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा ते नष्ट होणारच आहे, पण आपले 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.